मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। गॅझेटियरसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल असं शिंदे म्हणाले। अभ्यास करून गॅझेटचं कायद्यात रूपांतर करावे लागेल असंही निवृत्त न्यायमूर्ती शिंदे म्हणाले। शिंदे समितीने 13 महिने अभ्यास केला, आता अहवाल द्या असं जरांगेंनी मागणी केली। गॅझेटियरच्या नोंदी स्वीकारायला मुदत देणार नाही असं जरांगेंनी म्हटलं। 13 महिने अभ्यास केल्यावर अजून मुदत कशाला असंही जरांगे यांनी म्हटलंय आणि प्रक्रिया राबवायला इतका वेळ का लागतो असं सवाल केलाय। गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या, सातारा गॅझेट लागू करा, अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगे पाटलांनी राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते। कारण हे काम शिंदे समितीचं नाही, दोन्हीचा पण अपमान, राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते, राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला पाहिजे शिंदे समितीला पाठवलं जातं, हे साफ चूक आहे। सगळे सोयीच्या बद्दल आता सगळे सोयी पाहिजे आणि मराठा आणि या 58 लाख आहे आपलं म्हणणं एक दिवस सुद्धा घ्या आवडला, त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे, तर त्याला चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होतं। आदरांत गॅझेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय, आता वेळ कशाला पाहिजे ते करणार म्हणून काही गरज नाही वेळेची पाहिजे काही एक मिनिट मिळणार नाही। तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारी नाही, आता फक्त गोळ्या जरी आपल्याला मी हाताला तयार नाही स्पष्ट सांगा। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात काय चर्चा झाली ते पाहूयात। मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली। सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवता येणार नाही असं शिंदे यांनी म्हटलं। संपूर्ण महाराष्ट्रात 58 लाख नोंदी मिळाल्याचंही शिंदेंनी सांगितलं। नोंदींपैकी 2,39,000 प्रमाणपत्र दिली असं शिंदेंनी सांगितलं। समिती कोणाला ओबीसी दर्जा देऊ शकत नाही। एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचं काम मागासवर्गीय आयोगाचं आहे असं माजी न्यायमूर्ती शिंदेंनी सांगितलं। मराठवाड्यातील 1,13,000 कुणबी नोंदी किंवा कुणबी कुठे गेले असा सवाल जरांगेंनी त्यांना केला। मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगेंनी म्हटलं। तर गॅझेटियरसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल असं शिंदे म्हणाले। शिंदे समितीने 13 महिने अभ्यास केला, आता अहवाल द्या असं जरांगे म्हणाले। तर गॅझेट लागू करणार, पण कोणत्या संदर्भात ते अजून ठरायचं आहे असं शिंदे म्हणाले। गॅझेटियरच्या नोंदी स्वीकारायला मुदत देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला। तर अभ्यास करून गॅझेटचं कायद्यात रूपांतर करावे लागेल अशी भूमिका शिंदेंनी मांडली। 13 महिने अभ्यास केल्यावर अजून मुदत कशाला असा सवाल जरांगेंनी केला। प्रक्रिया राबवायला इतका वेळ का लागतो? गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या, सातारा गॅझेट लागू करा अशी मागणी जरांगेंनी केली आणि अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगे म्हणाले। प्रक्रियेसाठी वेळ लागेल, तो वेळ आम्हाला द्या असं शिंदेंनी म्हटलं। सरकार अस्तित्वात आहे, निर्णय घ्या असं जरांगे म्हणाले। GR काढा, आंदोलन मागे घेतो असं जरांगे म्हणाले।